मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय लाडके, विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी आणि गावरान भाषेमध्ये बोलून आपल्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे गोपीचंद पडळकरांचे कार्यशैली ही नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. धनगर समाजाला विरोबाची शपथ घ्यायला लावून भाजपला मतदान करू नका हे यापूर्वी सांगणारे पडळकर आज अचानक भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून वाटेल तसे आपल्या विरोधकांवर तोंड सुख घेत आहेत. पडळकरांचा जर मागचा इतिहास आणि मागची विधानं जर पाहिली तर पडळकरांच्या जिभेला हाड आहे का नाही हा प्रश्न आपसूक निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, अजित पवारांवर 4 दिवसापूर्वी टीका करताना पडळकरांची जीभ या ठिकाणी पुन्हा एकदा घसरली. यापूर्वीही रात्र गेली हिशोबात आणि पोरग नाही नशिबात यासारख्या शेलक्या शब्दांमध्ये पडळकरांनी नेहमी विधान परिषदेचा लोकप्रतिनिधी कसा नसावा याचे कुदर्शन आणि याचे प्रदर्शन हे महाराष्ट्राला आपल्या सर्प जिभेने या ठिकाणी घडवले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रासमोर त्याचं प्रकटीकरण केलेलं आहे. अलीकडे तर त्यांनी अजित पवारांना आपल्या विखारी शब्दांनी घायल केलेले आहेत. लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू अशी संभावना करून अजित पवारांना लक्ष्य करून आपल्याच पक्षातील सहकारी असलेल्या अजित पवारांना ही जी टीका केलेली आहे या टीकेने पवारांना एक प्रकारे त्यांनी धोबी पछाड दिलेला आहे. बरं, ही टीका करताना पडळकरांना कुठलंही तारतम्य दिसत नाहीत. पडळकरांनी ही टीका करत असताना नेहमीच्या राजकारणाची जी सभ्यता आहे, जी मर्यादा आहे, जी शालीनता आहे ती या ठिकाणी पूर्णपणे ओलांडलेली आहे. आणि त्यांच्या विधानाचा समाचार घेत असताना त्यांचेच एक दुसरे सहकारी जे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये त्या अमोल मिटकरींनी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी सभ्यता आहे, जी शालीनता आहे तिलाही वेशीवर टांगण्याचं काम त्यांच्या मुखातून यापूर्वी केलेलं आहे. कुत्रा जरी आपल्याला चावला असला तरी आपण कुत्र्याचा चावा घ्यायचा नसतो. हे साधं जीवन जगण्याची पद्धत आणि साधं मानसशास्त्र असताना मिटकरींकडून आणि पडळकरांकडून सभ्यतेच्या आणि शालीनतेच्या मर्यादेत बोलणे ही अपेक्षा धरणं म्हणजे रेड्याकून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे. मित्रांनो, हे सर्व सांगण्याचं कारण असं की महाराष्ट्र राज्याला एक खूप मोठी चांगल्या राजकारणाची, सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. आणि जेव्हा लोकप्रतिनिधी आपल्या उथळ वागण्याने आणि दर्जाहीन वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला राजकीय स्तर घसरतो तेव्हा एक प्रश्न मात्र निर्माण होतो की हाच का महाराष्ट्र ज्याला आपण पुरोगामी म्हणतो, हाच का महाराष्ट्र ज्याला आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो. त्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक राजकारणाचा उत्तम असा पायंडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. पण असो मित्रांनो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पडळकर हे देवेंद्रजी फडणवीस यांचे लाडके व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. आणि जे अमोल मिटकरी आहेत त्या अमोल मिटकरींनाही अजित पवारांच्या लांगुल चालनातून
आणि त्यांच्या पुढे पुढे करण्याच्या गुलामगिरीतून ही विधान परिषदेची लॉटरी ही त्यांनाही मिळालेली आहेत. मग प्रश्न निर्माण होतो, हे दोन जे लोकप्रतिनिधी आहेत, जे राजकारणातील हिंद केसरी पैलवान म्हणून, जे हिंद केसरी पैलवान आपल्या वाचाळ बोलण्याने, बेलगाम बोलण्याने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, ते जेव्हा पात्रता सोडून, मर्यादा सोडून बोलतात, एकमेकावर आसुरी शब्दामध्ये, घाणेरड्या शब्दामध्ये टीका टिप्पणी करतात, तेव्हा हा प्रश्न निश्चितपणाने निर्माण होतो की यांच्या पाठीमागे त्यांचे जे बोलवते धनी कोण आहेत, आणि त्यांच्या मालकांना विचारल्याशिवाय पडळकर अशा प्रकारचं विधान करू शकत नाहीत. पडळकरांचे मालक हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीत. आणि मूळ मालकाच्या परवानगीशिवाय लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असे विधान पडळकर करू शकत नाहीत. पडळकरांनी जरी टीकेची सुरुवात केली असती तरी, अजित पवारांना आपल्या विखारी बाणांनी जरी घायल केलं असतं तरी, मित्रांनो, ही बाब काही निश्चित साधीसुधी नाहीत. अजित पवार आज मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री आहेत. जेव्हा पडळकर अजित पवारांना लक्ष्य करतात आणि त्यांच्यावर टीका करतात, तेव्हा एक गोष्ट मात्र निश्चितपणाने जाणवते की अजित पवारांना लक्ष्य करून अजित पवारांचा जो चौफेर राज्य सरकारमध्ये जो उधळलेला वारू आहेत, आणि त्यांची जी काम करण्याची आणि कामाची उरक असलेली जी कार्यशैली आहेत, त्याला लगाम घालण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी पडळकरांनी असले विधान करून अजित पवारांना या ठिकाणी त्यांचा उधळलेला वारू रोखण्याचा प्रयत्न या विधानातून केलेला आहे, असं मात्र प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसतं. अजित पवार ज्यावेळेस अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी शपथ घेतली, त्यावेळेसही भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये अजित पवार आपल्या बोकांडी बसेल आणि अजित पवारांच्या जी वादग्रस्त कार्यशैली आहेत, जी वादग्रस्त त्यांची विधानं करण्याची पद्धत आहेत, त्याची आच आणि त्याचं संकट आणि त्याचं प्रायश्चित्त त्यांच्या विधानामागे हे राज्य सरकारला पुढच्या काळात त्याची झळ आणि त्याचे भोग भोगावे लागणार नाहीत, अशी भीती मात्र आजही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. अर्थ खाते मिळाल्यानंतर अजित पवारांना आपला जो निधी आहे, तो निधी मात्र मुक्त हस्त उधळण्याचा परवाना हा भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेला असेल, हा जो अजित पवार समर्थकांचा भ्रम आहे, तो भ्रम त्यांनी या ठिकाणी काढून टाकला पाहिजे. अर्थ खातं म्हणजे काही मासळी बाजार नाही. अजित पवारांना दिलेलं अर्थ खातं म्हणजे काही वाण्याचं दुकान नाही. आपल्याला हवं तसं, हवं तेव्हा आपल्या ग्राहकांना त्यांच्यावर मुक्त उधळण करायची, त्यांना निधी वाटपामध्ये त्यांना पसंती द्यायची, हा जो समज आहे, हा समजच मुळात अंधश्रद्धेवर आधारित आहे. आणि निधी वाटपाचा बाबतीत अजित पवारांचा जो कामाचा पूर्वानुभव आहे, तो यापूर्वी महाविकास आघाडीमधील शिवसेनेच्या मंत्र्यांनी जाहीरपणाने याबद्दल बोलून दाखवलेले आहेत. हेही महाराष्ट्राला पूर्णपणे माहीत आहे. मित्रांनो, आज जरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम पाहत आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काम पाहत आहेत, पण एक गोष्ट आपण एव्हाना लक्षात घेतली पाहिजे.
अजित पवारांना आजही कुठलेही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आणि कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्याचे अधिकार हे केंद्र सरकारच्या संबंधित जी हायकमांड आहेत त्यांनी अजित पवारांना या ठिकाणी दिलेले नाहीत. त्यांनी जे जे निर्णय घेतलेले आहेत किंवा ज्या ज्या फायलीवर त्यांनी सह्या केलेल्या आहेत त्या फायलींचा प्रवास हा व्हाया एकनाथ शिंदे आणि अंतिमतः देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी झाल्याशिवाय त्यावर ओकेचा शेरा पडल्याशिवाय त्याला अंतिमतः मंजुरी मिळत नाहीत. ही अजित पवारांची आजची त्या सरकारमधील फार मोठी दारुण अवस्था आहे. मुंबईच्या एका जबाबदार सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे जे सूत्र नेहमी विधिमंडळाच्या परिसरात वावरत असतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अजित पवार यांच्या अर्थ खात्यामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी ते अन्य मंत्र्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहेत. या हस्तक्षेपामुळे अजित पवारांनी अनेक राज्यमंत्र्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी ओढवून घेतलेली आहे आणि ही नाराजी नजीकच्या आणि पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबित होईल अशी एक फार मोठी शंका आणि एक फार मोठी भीती आजही राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना अनेक आमदारांना ही सतावत आहेत. नागपूरच्या रेशीमबाग येथील जे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहेत त्या मातृसंस्थेने देखील अजित पवारांच्या या वादग्रस्त शैलीचा आणि अजित पवारांच्या अन्य मंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची जी प्रवृत्ती बळावत चालली आहे त्यावरही राज्य सरकारला त्यांना लगाम आणि प्रतिबंध घालण्याचा फतवा हा काढलेला आहे असं आजही मंत्रालयीन पातळीवर जे विश्वसनीय सूत्र आहेत त्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती अनेकदा खासगीमध्ये अनौपचारिकरित्या दिलेली आहेत. मध्यंतरी अर्थमंत्री या नात्याने अजित पवारांनी महाराष्ट्र राज्यातील काही साखर कारखान्यांना कर्ज प्रकरणे या ठिकाणी तात्काळ मंजूर केली होती. ही कर्ज प्रकरणे मंजूर केल्यानंतर जी मंजूर झालेली प्रकरणं आहेत ती मंजूर झालेली प्रकरणं देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नामंजूर करून अजित पवारांना जो दणका दिलेला आहे त्या दणक्यातून आजही अजित पवार सावरलेले नाहीत. फडणवीसांनी ती प्रकरणं नामंजूर करून अजित पवारांना या ठिकाणी मोठा धक्का दिल्याचं आजही स्पष्टपणाने दिसून येत आहेत. ही सर्व गोष्ट आणि हा सगळा आढावा जर बघितला तर राज्य सरकारच्या या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विसंवादवादी सरकारमध्ये अजित पवार सामील होऊन आपल्या पायावर त्यांनी फार मोठा धोंडा हा पाडून घेतलेला आहे. RSSच्या काही पथकांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 288 मतदारसंघामध्ये जी पाहणी केली त्या पाहणीमध्ये 2019च्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं होतं त्यापेक्षा कितीतरी जागा कमी होतील असा एक प्राथमिक अहवाल हा RSSच्या एका पाहणीमध्ये आढळून आलेला आहे. त्यामुळे कळत नकळत एक भीती, अशी भीती की जी 2019च्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटतील असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे अजित पवारांची राज्य सरकारमधील एंट्री आणि एकनाथ
शिंदेची राज्य सरकारमधील महत्त्वाची जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने उपकारक नाहीत तर अपायकारक ठरेल अशी फार मोठी शक्यता ही निर्माण झालेली आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहिली तर अजित पवारांची राज्य सरकारमधील जी अवस्था आहे ती सँडविच सारखी झालेली आहे. हे कोणीही नाकारू शकत नाहीत. अजित पवारांची समर्थक आणि अजित पवार आज कितीही तावातावाने आणि कितीही तोऱ्यामध्ये जरी बोलत असले तरी त्यांची अवस्था आज अगतिक आणि हतबल झालेल्या एका दयनीय माणसासारखी निश्चितपणाने झालेली आहेत. सरकारच्या रँकमध्ये अजित पवार कोणत्या क्रमांकावर आहेत हे मात्र आता वेगळी सांगण्याची गरज नाही. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार जरी असले तरी महाराष्ट्र राज्याच्या जी तिजोरी आहेत त्या तिजोरीच्या चाव्या या आजही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या जी सरकार चालवण्याची जबाबदारी आहे त्याचं स्टेरिंग मात्र हे आजही देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. कारण त्यांना आशीर्वाद आहेत ते नागपूरमधल्या रेशीम बागेचा, त्यांना आशीर्वाद आहेत तो दिल्लीमधील त्यांच्या हायकमांडचा. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था जत्रेमध्ये हरवलेल्या बालकासारखी झालेली आहे. जत्रेमध्ये हरवलेलं बालक जसं आपल्या पालकांकडे फुगा मागतो, रडवेल्या स्वरामध्ये फुगा मागतो, तशी अवस्था आज अजित पवारांची या राज्य सरकारमध्ये झालेली आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आणि स्वच्छ आहेत. अजित पवार जरी उपमुख्यमंत्री म्हणून काही घोषणा आणि कितीही वल्गना करत असले तरी आणि एकनाथ शिंदे कितीही आपण कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आणि 24/7 याच्यामध्ये राबणारा मुख्यमंत्री म्हणून ते काम करत असले तरी राज्यामध्ये सुपर सीएम हे देवेंद्र फडणवीस आहेत. हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहेत. हे शाश्वत सत्य आहेत. या शाश्वत सत्यातून उद्या महाराष्ट्राच्या विकासाचं प्रतिबिंब काय असेल आणि अजित पवारांचं भवितव्य काय असेल हे येणारा काळच सांगेल. एकनाथ शिंदेंचं भवितव्य काय असेल हे येणारा काळच सांगेल. असो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र परिचितांना हा व्हिडिओ पुढे पाठवा. धन्यवाद.